युद्धाचं रूपांतर पारंपरिक युद्धामध्ये होऊ शकतं. एक मदत जी अमेरिकेकडनं आपल्याला व्हायला पाहिजे आणि फास्ट व्हायला पाहिजे, ती म्हणजे त्या स्त्रीचं कौतुक करणं हे ठीक आहे. दहशतवादी हल्ले कमी होतील का? शत्रूचं कधी आपण जास्त कौतुक करू नये. परंतु पाकिस्तानमध्ये ते अमेरिकेकडनं आपल्याला सर्वात मोठं गिफ्ट असू शकेल. नमस्कार, मी आयेशा सय्यद. 1 मेला आपण ब्राउन टाउन हे चॅनल सुरू केलं. त्यानंतर काही कंटेंट शेअर करण्यासाठी आम्ही काही रूपरेषा ठरवली होती. मात्र सध्या देशातली परिस्थिती पाहता तो कंटेंट आता शेअर करणं तितकंसं संयुक्तिक नाहीये. त्यामुळे आम्ही सध्या सुरू असणाऱ्या भारत-पाकिस्तानमधली तणावपूर्ण परिस्थिती असो किंवा काश्मीरमध्ये सुरू असणारी अस्वस्थता असो, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आलेलो आहोत. हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेत. सर, सध्या काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे किंवा भारत-पाकिस्तान बॉर्डरवर जे काही सुरू आहे, तणावाची परिस्थिती आहे, तिकडून आपल्यावरती ड्रोनने हल्ला केला जातोय, आपण त्याला उत्तर देतोय. या सगळ्याला आपण युद्ध म्हणू शकतो, की युद्धपूर्व परिस्थिती ही? हे युद्धच आहे. कारण लक्षात असावं की ज्यावेळेला ते 26 टुरिस्ट मारले गेले, हं, त्याच्यानंतर रोजच LOC वरती, लाईन ऑफ कंट्रोलवरती तोफांच्या आणि स्मॉल आर्म्सच्या मदतीने फायर होत आहेत. हं, आणि ज्याच्यामुळे आपण त्याला प्रत्युत्तर तर देतोय, परंतु त्यात आपलं नुकसान पण होत आहे. काही काही गोष्टी पुढे पुरेशा येत नाहीयेत, हं, परंतु जास्त कॅज्युअल्टीज होतात. कारण आर्टिलरीचे शेल्स मोठे असतात, त्याच्या तोफखान्याचे रेट खूप जास्त असतो. ड्रोन्सला प्रसिद्धी खूप मिळते, पण ड्रोन हल्ल्यामध्ये नुकसान काही फारसं झालेलं नाहीये. हं, इतके जरी हजारो जरी ड्रोन फायर करण्यात आले, तरी एखादा जर रोग ड्रोन जे कुठे वस्तीवर जाऊन पडलं, तर हं, त्याच्यात काही जण गेले, पण त्यात नुकसान जास्त. पण तोफखान्यामध्ये नुकसान मात्र भयंकर होतं आहे. आपण पण त्यांचं करतो आहे, परंतु आपलं सुद्धा होतं. तर युद्ध हे नक्कीच सुरू आहे. आणि युद्धामध्ये ज्या 3 मोठ्या फेजेस आतापर्यंत झालेल्या आहेत, आपण त्यांच्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पवरती म्हणजे हल्ला केला आणि जवळजवळ 9 दहशतवादी कॅम्प बरबाद झाले. हं, परंतु त्याच्यात तिथे जे लोक होते ते मारले गेले किंवा जखमी झाले. परंतु याच्याशिवाय पुष्कळसे दहशतवादी तिथे नव्हते. हं, कारण सगळेच काही एकत्र बसत नाहीत ना. तर बरोबर. ते तर आहेतच. आणि काही दहशतवादी लॉन्च पॅडवरती सीमेच्या जवळ होतं, ते पण नाही मारले गेले. तर आता पुढच्या म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये जिथे जिथे माहिती मिळते की इथे दहशतवादी आहेत, तिथे सुद्धा आपण फायर करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपलं नंबर 1 लक्ष एक दहशतवादी आहे, हं, हं, की हं, जे जिथे असतील तिथे माहिती फक्त मिळायला पाहिजे आणि मग फायर होतंय. आणि मग नंबर 2 जे आपलं लक्ष आहे ते म्हणजे पाकिस्तानचं सैन्य. आणि हं, पाकिस्तानी सैन्य सध्या काय करत आहे, तर त्यांना आपण हल्ला केल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये बदला घेण्याकरता त्यांनी त्यांची ड्रोन्स वापरलेली आहेत. त्याचं कारण काय, की ड्रोन हे एक स्वस्त वेपन आहे. हं, त्यांना वाटेल तेवढी ड्रोन्स ही टर्की म्हणजे तुर्कस्तानकडनं मिळत आहेत. हं, ठीक आहे. आणि आणि तुम्ही जर बघाल, की जर तुम्ही ड्रोन्सचा जर इतिहास बघितला, तर हे जे छोटे-छोटे दहशतवादी गट आहेत, ते सुद्धा ड्रोन वापरतात. हुती हां, 300 सुद्धा दहशतवादी नाहीत, पण ते ड्रोन वापरतात. हिजबुल्ला ड्रोन वापरतायत. शिक मग त्याच्यानंतर हं, हे जो आहे आपलं हमास, ते हं, सुद्धा ड्रोन वापरतायत. तर त्याच्यामुळे ड्रोन्सचा वापर करणं हे फार सोपं, कारण त्याची जी किंमत असते, ती हं, किंमत ही फार कमी आहे. म्हणजे आता जसे जे आपण ड्रोन म्हणजे पाकिस्तानचे ड्रोन आहेत 1 कोटी पासून 2 कोटी 5 हे असू शकतात. आणि हं, हं, म्हणजे ड्रोनची किंमत म्हणजे कशी वाढते, त्याची रेंज जास्त असेल किंवा त्याला काय म्हणायचं, त्याची त्याच्यावरती जे ते एक्सप्लोजिव्ह कॅरी करतात ते ती क्षमता जास्त असेल तर ती किंमत वाढते. परंतु जे काही काही ड्रोन तर तुम्हाला 10 लाखात सुद्धा मिळू शकतात, काही हं, 50 लाख, काही 1 कोटी 2 कोटी, म्हणजे अतिशय स्वस्त आहे. त्याच्या कम्पेअर आपण ते केलं तर राफेलची किंमत 1800 कोटी रुपये आहे. हं, किंवा किंवा जे त्यांच्याकडची विमानं F-16 वगैरे 700-800 कोटीची आहे. तर म्हणजे ड्रोन हे स्वस्तात लढाई करण्याचं साधन आहे. हं. आणि ज्यामध्ये तुमच्या सैनिकांचं नुकसान होत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात ड्रोन हे वापरले जातात. त्यांच्या ड्रोनला आपण उत्तर देण्यासाठी आपल्याकडे सुदर्शन चक्र आहे, जे खूप ताकदवान आहे ॲक्चुअली. त्यामुळे सध्या आपण जे काही लढू शकतोय पाकिस्तानच्या विरोधात, त्याच्यातलं ते खूप महत्त्वाचं वेपन आहे. तर ते किती ताकदवान आहे आणि ते कसं वापरलं जाते सध्या? असं आहे की काही काही गोष्टींना प्रसिद्धी मिळते. हं, सुदर्शन चक्रचं म्हणजे जी आपली याचं नाव ॲक्च्युअली आहे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम. हं, म्हणजे पाकिस्तानकडनं ज्या उडणाऱ्या गोष्टी येतात, म्हणजे ड्रोन आहे, मिसाईल्स आहेत, विमानं आहेत, हे 3 हं, गोष्टी उडतात म्हणजे. तर त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता काय केलं जातं, तर त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जातं सॅटेलाईटच्या मदतीने, हं, आपल्याकडे असलेल्या ड्रोन्सच्या मदतीने, आपल्याकडे असलेल्या रडार्सच्या मदतीने. हं, आणि ही जी S-400 सिस्टीम आहे ती काय करते, एकदा टार्गेट डिटेक्ट झालं, की ते आपल्यापासून लांब असायच्या आधीच ते आपल्याकडनं एक मिसाईल फायर करते आणि त्या टार्गेटला बरबाद केलं जातं, हं, म्हणजे आकाशामध्येच. परंतु त्याकरता तुम्हाला एक मिसाईल फायर करावं लागतं.
याची किंमत पुष्कळ असते. हम्म. तर सध्या म्हणजे ते खर्चाचं साधन आहे अतिशय पॉवरफुल आहे, पण खर्चाचं साधन आहे. सध्या हे जे ड्रोन्स हजारोच्या संख्येने येत आहेत त्यांना आपण पाडण्याकरता मुख्य ज्या नॉन कायनॅटिक मीन्सच्या वापरल्या त्या म्हणजे आपल्याकडे असलेल्या L60 L70 अँटी एअरक्राफ्ट गन्स असतात जे शेल्स फायर करतात. याच्याशिवाय आपल्याकडे शिल्का नावाच्या मोठ्या गन्स आहेत त्या फायर करतो आहे. आणि याच्याशिवाय तिसरं काही नॉन कायनेटिक बीन्स आहे, म्हणजे आपण त्यांचे जे ड्रोन्स असतात त्याला जॅम करतो, तर त्यामुळे ते इफेक्टिव्ह नॉन इफेक्टिव्ह होऊन ते पडतात. किंवा त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजरचा वापर करून आपण त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणजे आपल्याला ड्रोन सारखं स्वस्त शस्त्र पाडण्याकरता आपण महागड्या शस्त्रांचा वापर करू शकत नाही. त्याला योग्य ते शस्त्र हे वापरायला पाहिजे की जे आपण करतोय. आणि याच्याशिवाय आपण जे प्रतिहल्ले करतो आहे, पाकिस्तानवरती आपण रावळपिंडीवरती हल्ला केला, कराचीवरती हल्ला केला, लाहोरवरती हल्ला केला, तर त्याच्यामध्ये आपण जे ड्रोन वापरले आहेत त्याच्यात एक सांगायला महत्त्वाचं आहे की तिथे आपण मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडियामध्ये बनलेले ड्रोन वापरतोय. म्हणजे एक बँगलोरची कंपनी आहे, त्यांचे शेअर मार्केट पण आज वर गेलेलं, त्यांनी आपल्याला ड्रोन तयार केलेले आहेत. जी ड्रोनची जी टेक्नॉलॉजी होती ती ट्रान्सफर त्यांना इस्रायलने केली होती. आणि मला इथे सांगण्याला एक आपल्याला आनंद असा वाटतो की योग्य वेपन आपण वापरायला पाहिजे. तर ही जी ड्रोन्स आहेत पाकिस्तानकडे, आपण ही अतिशय स्वस्त किमतीने तयार केलेली ड्रोन्स आहेत की जी या भागामध्ये अत्यंत उपयुक्त आहेत. जर तुम्हाला 100 किलोमीटरवरती जर हल्ला करायचा असेल तर तुम्ही तेवढं तसंच ड्रोन वापरा ना. 1000 किलोमीटर क्षमता असलेलं ड्रोन का वापरायचं? आपल्याकडे हेरॉन नावाचं ड्रोन आहे, त्याची क्षमता 2000 किलोमीटरची आहे, तर ते वापरण्यात काय अर्थ नाही. तर ही जी ड्रोन्स वापरतो आहे ही अतिशय योग्य असं वेपन आपण वापरतोय. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या टार्गेटला आपण ती वापरू. आणि गरज पडली तर मग नंतर मोठी जे क्षेपणास्त्र आहेत, आकाश आहे, अग्निवन आहे, त्याचा सुद्धा वापर आपण येणाऱ्या काळामध्ये केला जाईल. INS विक्रांत पण आपलं प्रचंड पॉवरफुल आहे. ते आता पाकिस्तानच्या विरोधात वापरण्याची गरज वाटते आपल्याला. असं आहे की जेवढं मोठं शस्त्र असतं तेवढं ते व्हलरेबल सुद्धा होतं. युक्रेन आणि रशिया जे युद्ध झालं त्याचा एक सर्वात मोठा धडा असा आहे की ज्या गोष्टी डिटेक्ट केल्या जाऊ शकतात त्यांना तुम्ही लांबून क्षेपणास्त्र फायर करून त्यांना बर्बाद करू शकता. स्पेसिफिक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रशियाची जी नेव्ही आहे ही 3rd लार्जेस्ट नेव्ही आहे जगातली, म्हणजे पॉवरफुल नेव्ही आहे ती, अत्याधुनिक आहे, त्यात काही डाऊट नाही. परंतु त्या नेव्हीचा वापर सुद्धा ते करू शकत नाही युक्रेन युद्धामध्ये, कारण त्यांचं जे फ्लॅगशिप होतं, फ्लॅगशिप म्हणजे जे एका फ्लीट असते, म्हणजे एक 17ची जहाजं तुझा काफला असतो त्याच्यातलं हेडक्वार्टर्स, तर त्या फ्लॅगशिपला युक्रेनने डिटेक्ट केलं 1000 किलोमीटरवरती इलॉन मस्कच्या मदतीने, आणि एक त्यांनी मिसाईल फायर केलं त्याला बर्बाद केलं. म्हणजे जेवढं मोठं टार्गेट तेवढं त्यांना डिटेक्ट करणं हे सोपं असतं. तेव्हापासून रशियन नेव्ही ही तिथनं बाहेर पडलेली आहे. तर म्हणून मोठी मोठी टार्गेट जी आहेत ती म्हणजे त्याची क्षमता, कारण ती डिटेक्ट करणं थोडं सोपं असतं. तर त्याच्यामध्ये म्हणून जे नेव्हीचं जे शस्त्र आहेत आपण जे जास्त चांगल्या पद्धतीने वापरू शकतो ते म्हणजे पाणबुडी किंवा सबमरीन, की जे पाण्याखालतून येऊन तुम्हाला जिथे हल्ला करता ते करू शकते. तर आता मी युद्धाच्या डावपेचात जास्त जात नाही, परंतु कुठलं शस्त्र कुठे वापरायचं हे आपण करू शकतो. आणि नेव्हीचा वापर आपण इव्हन पाकिस्तानचं जे नेव्हल ब्लॉकेड आहे त्याच्याकरता करू शकतो. ते करायचं की नाही ते बघावं लागेल, परंतु काही प्रमाणामध्ये ब्लॉकेड निर्माण झालेलं आहे. पुष्कळशा प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय जहाजं जी आहेत ती तिकडे यायला तयार नाही आहेत. त्याच्यामुळे पाकिस्तानच्या ते समुद्री हद्दीत यायला तयार नाही आहेत, कारण त्यांना धोका वाटतो तिथे. त्यामुळे पाकिस्तानचं नक्कीच नुकसान होते, त्यात काही डाऊट नाही. इंटरनॅशनली बघायला गेलं तर पाकिस्तानला तितकासा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये, पण तरी देखील पाकिस्तान फक्त चीनच्या जोरावर मग भारताशी लढायला तयार आहे, की म्हणजे काय त्यांची स्ट्रेंथ आहे ज्यामुळे ते लढतात सध्या? आंतरराष्ट्रीय पाठिंबा म्हणजे देण्याच्या बरोबर ते तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत करू शकतात हे जास्त महत्त्वाचं आहे. चीन एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था, जगातील नंबर 2ची अर्थव्यवस्था आहे. तर ते पाकिस्तानला प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक मदत करतायत. आर्थिक मदत म्हणजे काय? आता जर तुम्ही बघितलं असेल तर पाकिस्तानची 50% जी शस्त्र आहे ती चीनी बनावटी आहे. 2014च्या आधी जी शस्त्र होती ती वेस्टर्न बनावटीची होती, म्हणजे अमेरिका किंवा F-16 अमेरिकेचं आहे, किंवा त्याचे जे टँक्स आहेत पॅटर्न वगैरे हे अमेरिकन्स आहेत. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. आता ही जी आहेत ही चीनी बनावटीची आहे.
तर तुम्हाला काय वाटतं की 500-600 कोटी रुपयाचं जे JF-17 नावाचं फायटर एअरक्राफ्ट आहे, जे पाकिस्तानला चीनने दिलेलं आहे, त्याकरता हम्म. पाकिस्तानने पैसे भरले? त्यांच्याकडे क्षमता असते, त्यांच्याकडे कुठली कपॅसिटीच नाही नवीन शस्त्र विकत घ्यायची. तरी चीन त्यांना कर्जबाजारी करून देतं आहे. तर काही लोकांना वाटतं की त्याच्यामुळे पाकिस्तान चीनचा आर्थिक गुलाम बनेल, तर तो पहिलाच बनलेला आहे. हा. त्याच्यात काही विशेष असं काही शिल्लक राहिलेलंच नाही आहे. हम्म. तर त्याच्यामुळे आता चीनची क्षमता ही प्रचंड आहे आणि आर्थिक क्षमताविषयी बोलतोय. शस्त्राची क्षमता सुद्धा प्रचंड आहे. हम्म. तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची क्षमता जी लढण्याची आहे ती प्रचंड वाढलेली आहे. आपले आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ट्रम्प यांच्याशी मोदींचा चांगला संवाद आहे. पण अमेरिका थेटपणे भारताची बाजू घेताना इंटरनॅशनल दिसत नाहीये. भारताला आमचा पाठिंबा असं म्हणताना दिसत नाही. त्याचं काय कारण असावं? आपल्याला हे जे नैतिक पाठिंब्याची फारशी गरज नाही आहे. हां. नैतिक पाठिंबे आपल्याला काहीतरी हार्ड मदत व्हायला पाहिजे. हं. तर हार्ड मदत म्हणजे नेमकं काय? हं. अमेरिकेचं तंत्रज्ञान हे फार चांगलं आहे. ते तुम्हाला ते पाकिस्तानचे टार्गेट्स कुठे याची मदत खूप करू शकतात. हं. थोड्याफार प्रमाणात करत असतील असं वाटतं, पण नेमकं माहिती नाही. हं. त्याच्याशिवाय तुम्हाला ते जे मुख्य आहे की युनायटेड नेशन्सच्या लेव्हलला त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे. त्यांना एक स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझम डिक्लेअर करून, पण चीन आपला व्हेटो पॉवरचा वापर करून त्यांना निष्क्रिय करतो आहे. ठीक आहे. म्हणजे काय असतं की बाकीचे जे 4 मोठे देश आहेत, म्हणजे 5 लोकांकडे व्हेटो पॉवर आहे. तर फ्रान्स आपल्या बाजूनी, इंग्लंड आपल्या बाजूनी आहे, रशिया आपल्या बाजूनी आहे आणि अमेरिका आपल्या बाजूनी. फक्त चीन आपल्या विरोधात आहे. पण चीन त्यांची व्हेटो पॉवर वापरून या 4 लोकांना नलिफाय करतोय. तो एक मोठा भाग झाला. अमेरिकेकडनं जी आपल्याला सर्वात मोठी मदत मिळू शकते ती म्हणजे हे जे BTA म्हणजे त्याला म्हणतात बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट अमेरिकेशी जी होईल ती झाली तर आपला व्यापार प्रचंड वाढेल, आपली आर्थिक उलाढाल वाढेल आणि आपल्या आर्थिक व्यवस्थेचा वाढण्याचा वेग वाढेल. तर ते अमेरिकेकडनं आपल्याला सर्वात मोठं गिफ्ट असू शकेल. अमेरिकेचे 2 जण जे आहेत, जे भारतीय म्हणजे मूल निवासी आहेत, जसे एक तर तो कश पटेल आहे, CIA चे प्रमुख आहेत. CIA ही मोठी गुप्तहेर संघटना आहे, वर्ल्ड क्लास आहे. तर त्यांच्याकडनं जर चांगली गुप्तहेर माहिती मिळाली तर तो एक मोठा फायदा होऊ शकतो. दुसऱ्या त्या तुलसी गबार्ड आहेत, तर त्यासुद्धा एक अतिशय पॉवरफुल नेतृत्व आहेत. तर त्यांच्याकडनं म्हणजे अमेरिकेकडनं तुम्हाला तंत्रज्ञानाची मदत, गुप्तहेर माहितीची मदत आणि गरज पडली तर जी शस्त्र मोठी पाहिजे असेल त्याची मदत. शस्त्रांची खरं आपल्याला गरज नाही आहे, आपल्याकडे असे कुठलं शस्त्र नाही. परंतु एक मदत जी अमेरिकेकडनं आपल्याला व्हायला पाहिजे आणि फास्ट व्हायला पाहिजे ती म्हणजे आपलं जी विमान आहे तेजस मार्क 1, त्याच्याकडे आपलं इंजिन काही काम करत नाही. आपले DRDOचे सायंटिस्ट इंजिन नीटपणे करू शकले नाही. त्याकरता आपण GEचं इंजिन वापरतो आहे आणि GEचं इंजिन मिळत नसल्यामुळे, GE अमेरिकन कंपनी आहे, ते इंजिन म्हणजे प्रूव्हन आहे आणि ते आपल्याला पाहिजे आहे, परंतु ते लवकर येत नाही आहे. तर जर ते अमेरिकेने जर ते लवकर दिलं तर आपला LCA मार्क 1 नावाचं जे तेजस विमान आहे, जे भारतीय बनावटीचं विमान आहे, जे मिराजच्या नंतर रिप्लेस करणार आहे, तर त्याची क्षमता वाढेल. तर ती मदत त्यांच्याकडनं मिळाली तर आपल्याला फार मोठी मदत होईल. म्हणजे GEचं विमान आणि जे ते आपल्याला जे मोठी ड्रोन्स देत आहेत, मला वाटतं 15 मोठी ड्रोन्स आहेत, हेरॉन वगैरे, प्रचंड मोठी ड्रोन्स आहेत ती. म्हणजे ते 3000-4000 किलोमीटर त्यांची रेंज आहे. त्यांची 24 तास ते आकाशात फिरू शकतात, सगळीकडे लक्ष ठेवू शकतात. तर ते जर लवकर आली तर आपली क्षमता ही जी युद्ध क्षमता जी आहे, युद्ध क्षमता मी म्हणतोय, ती प्रचंड वाढेल. तर त्याच्याकरता अजून ते जास्त एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. पाकिस्तानचं सैन्य आणि त्यांची क्षमता आणि भारताशी जर ते कम्पेअर केलं तर आपण किती उजवे आहोत त्यांच्यासोबत लढताना? आपलं सैन्य पाकिस्तानपेक्षा खूपच जास्त आहे, परंतु असं सैन्याची नुसती क्षमता तशा पद्धतीने केलं जात नाही. आपल्याला म्हणजे असं म्हटलं जातं की जर पाकिस्तानचे युद्ध झालं तर चीन सुद्धा तुम्हाला युद्ध करायला भाग पाडेल. म्हणजे चीन तुम्हाला चीनी सीमेवरती असलेलं युद्ध तुम्हाला सैन्य तिथं हलवू देणार नाही. अजूनपर्यंत त्याने ती हल्ला केले तशा प्रकारची कारवाई केलेली नाहीये. ते सध्या फक्त आर्थिक आणि तांत्रिक मदत पाकिस्तानला करतायत. परंतु तुम्हाला जर आठवत असेल की 1971 साली त्यावेळेला इंदिरा गांधी म्हणायला फील्ड मार्शल साहेब माझ्यापेक्षा युद्ध करा, कारण युद्ध केलं नाही. कारण काय की त्यांचं म्हणणं होतं की युद्धाला तयारी करावी लागते आणि मुख्य नोव्हेंबर-डिसेंबरच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला बर्फ पडायला लागतो त्यावेळेला खिंडी पासेस ज्या बंद पडतात, त्याच्यामुळे चीन तुमच्या विरुद्ध युद्ध करू शकत नाही आणि पूर्ण जी चीन सीमा आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, सिक्कीममध्ये आहे, आपल्या लडाखमध्ये आहे, ती पूर्णपणे बंद पडते. म्हणजे कपॅसिटी असून सुद्धा ते
पुढचे 4 महिने तुमच्याशी युद्ध करू शकणार नाही, म्हणून माणेकशॉंनी हे वेळ शोधलेली होती. परंतु आपण आता जी वेळ शोधलेली आहे ती महिना मेचा आहे. सगळ्या खिंडी ओपन आहेत. तर जर चीनने त्रास द्यायचा म्हटलं तर ते करू शकतात, पण मग ती युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. त्याच्याविषयी ते युद्धाचे डावपेच कसे करायचे हा एक मोठा वेगळा प्रश्न आहे. त्याच्याविषयी आपण कधी नंतर बोलूया. तुम्ही जसं म्हटलात की वातावरण आणि ते सगळं, तर आता आपण पाकिस्तानशी लढण्यासाठी जी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती हवी ती योग्य आहे आता, म्हणजे आपण लढू शकतो? परिस्थिती आपल्याला युद्ध लढावंच लागेल आणि पाकिस्तानची क्षमता कमी करावीच लागेल. आता हे युद्ध म्हणजे जो पारंपरिक हल्ला आहे तो कसा आणि कधी आणि कुठे करायचा हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि आपण 3 ठिकाणी मोठे हल्ले करू शकतो. एक तर LOCच्या विरुद्ध म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये. डोंगरातले हल्ले हे नेहमीच कॉस्टली असतात, परंतु जे पाकिस्तानचं हृदय आहे ते म्हणजे पंजाब प्रांत आहे. जर लाहोर जो आहे ते फक्त 15 किलोमीटरवरती आहे. आणि 1965 साली भारतीय सैन्य हे लाहोरच्या आउटस्कर्ट्सवरती पोहोचलं होतं. ती जाट नावाची ब्रिगेडियर हेड यांची ती पलटण होती. त्यांनी खूप प्रचंड काम केलं, म्हणजे प्रचंड शौर्य गाजवलेलं होतं. तर पंजाब पाकिस्तान जे पाकिस्तानचं हृदय आहे तिथेच जर हल्ला केला तर त्यांचं मोठं नुकसान केलं जाऊ शकतं. आणि जिथे आपली सर्वात जास्त ताकद आहे ते म्हणजे रणगाडे वगैरे, हे जे डेझर्ट्स जे आपल्या समोर आहे, आपलं राजस्थानचं डेझर्ट आणि त्यांच्यासमोरचं त्यांचं जे डेझर्ट आहे त्याला चोलिस्तानचं डेझर्ट समजलं जातं. तर तिथे आपण त्यांचं प्रचंड नुकसान करू शकतो. युद्धाचे डावपेच आहेत आणि ते करायला आपले नेतृत्व सक्षम आहे. परंतु याच्यामध्ये मी पुन्हा एक मुद्दा मांडतो की याच्यामध्ये प्रत्येक भारतीयांनी या युद्धामध्ये सामील व्हायला पाहिजे. चीनवरती बहिष्कार घाला, तुर्कस्तानवरती बहिष्कार घाला, बी इंडियन बाय इंडियन, चीनी माल कुठलाही विकत घेऊ नका, कॉर्पोरेट वर्ल्ड जे चीनकडनं घेतात त्याच्यावरती बहिष्कार घाला. आपण अतिशय प्रॉडक्टिव्ह बना. जिथे तुम्ही असाल तिथे तुम्ही प्रॉडक्टिव्ह बना. कारण काय की जर तसे तुमची प्रॉडक्टिव्ह कॅपॅसिटी वाढते तशी तुमची इकॉनॉमी वाढते. आज भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होणाऱ्या गोष्टी चीनपेक्षा 20-25% जास्त महागड्या आहेत. का? वर्ल्ड क्लास नाही होत आपण. स्किल्ड लेबर, सेमी स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर. बांगलादेशींसारखं काम करा, बरं ते काम करतात, उड्डाणटप्पूपणा करत नाही जसं आपण करतो तसा. तर ही वर्ल्ड क्लास तुम्हाला बनण्याची गरज आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तरच तुम्ही एक मोठी अर्थव्यवस्था बनवू शकता. आणि मग तुम्ही चीन आणि पाकिस्तानचं जे नेक्सस आहे त्याच्याबद्दल तुमची करायची क्षमता ही वाढेल. कान डोळे उघडे ठेवा. देशाकरता मी काय करू शकतो, पाणी वाचवू शकतो, वीज वाचवू शकतो, ट्रॅफिकचे नियम फॉलो करू शकतो. शेतकऱ्यांना म्हणजे उगीच व्हिडिओज करतात, जसं ते आज 2 बातम्या मी बघत होतो की लोकांनी पुण्यामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात माल खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. खरेदी करा, त्यांचा कब्जेचा सेल वाढेल, इकॉनॉमी वाढायला लागेल, त्यात काही वाईट नाही आहे. पण हे पॅनिक सेलिंग, पॅनिक बाईंग याची काही गरज नाही आहे. ठीक आहे. म्हणजे इव्हन जसं करोनाच्या वेळेस लोकांनी पॅनिक बाईंग सुरू केलं होतं. ठीक आहे. तर तसं हे करायची काही गरज नाही आहे. आणि काही नको ते तज्ज्ञ एकाने पाठवलं होतं की तुम्ही पाण्याचा साठा करून ठेवा. एकाने सांगितलं की तुम्ही सगळा माल स्टॉक करून ठेवा. तर लोकांनी आपलं अर्धी खोली साबण आणि यांनी भरलेली आहे. घाबरून जातात ते. पण मी असं म्हणेन की ॲक्च्युली पॅनिक सेलिंग हे महाराष्ट्रात चांगलं आहे. ते म्हणजे इकडे काही होणार नाहीये. त्या कमण्याचा प्रॉफिट तरी वाढेल. आणि म्हणजे अर्थव्यवस्थेचं मुख्य चक्र काय असतं की कुठेतरी माल विकत घ्या, म्हणजे पैसे खर्च व्हायला पाहिजेत, हे अर्थव्यवस्थेचं हे असतं. ज्यांना करायचं आता घेऊ दे विकत, सगळे खोली भरून टाका साबणाने आणि शॅम्पूनी, काही वाईट त्याच्यात नाहीये. परंतु पॅनिक सेलिंगचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे सेवावर्ती भागात ते होऊ शकतो, पण त्याची काळजी नसो. आपल्याकडे भरपूर आहे. आपल्याकडे म्हणजे अन्नधान्य म्हणा, दूध म्हणा, हे म्हणा, याचा काही प्रॉब्लेम नाहीये. थोडंफार पॅनिक सेलिंग भारताकडे चांगलं पण आहे, होऊ दे, खास ते मुंबई पुण्यामध्ये. सर, युद्ध कोणालाच नको असतं. युद्ध तुमच्या देशाला काही वर्ष मागे घेऊन जातं. प्रत्येक देशाचं हेच म्हणणं असतं, इव्हन भारताचं हेच म्हणणं आहे की आम्हाला युद्ध त्या पातळीला जाऊन करायचं नाहीये. युद्ध कुणाला हवं आहे सर? की ज्यांच्या घरातले लोक सीमेवर नाहीये, त्यांना इथं बसून. आता सोशल मीडियावर आपण पाहतो की व्हिडिओ काही जुने व्हायरल होतात, काही आताचे व्हिडिओ घेऊन व्हायरल केले जातात. पण त्याच्यातून असं सेलिब्रेट केलं जातं एक प्रकारे युद्ध. पण ज्यांच्या घरातले लोक सीमेवर आहेत, उदाहरणार्थ माझे वडील CRP मध्ये होते, सो तो काळ मी अनुभवलेला. ज्या वेळेला सीमेवरती काहीतरी तणावाची परिस्थिती येते तेव्हा घरात काय वातावरण असतं. त्या घरचे ज्यांचे लोक सीमेवरती आहेत त्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्टेबल राहण्यासाठी, त्यांनी खचून न जाण्यासाठी तुम्ही काय सांगाल? असं आहे की म्हणजे सध्या जे म्हणजे लोक
सिक्युरिटी फोर्सेसमध्ये म्हणजे खास तर आर्मीमध्ये किंवा ह्याच्यात सर्वात जे नुकसान 95% जे होतं ते आर्मीचं होतं आणि 90 आणि त्याच्याबद्दल 95% जे नुकसान होतं ते इन्फंट्री म्हणजे पायदळाचं होतं. तर त्याला खरं सांगण्याकरता काहीच हे नाही आहे, परंतु ज्यांचे नातेवाईक आहेत म्हणजे माझा मुलगा सध्या काश्मीरमध्ये आहे, ठीक आहे ना. तर म्हणजे त्याच्याकरता प्रिकॉशन्स काय घ्यायच्या, स्वतःच्या कॅज्युलिटीज कशा कमी करायच्या, तो एक वेगळा प्रकार आहे, त्याच्यात मी जास्त जात नाही. परंतु या अतिरंजित ज्या बातम्या केल्या जातात तर त्याच्यामुळे कुटुंबियांच्या मनावरती सुद्धा पुष्कळ परिणाम होतो की बघा काय झालं, युद्ध झालं, आणि कुटुंबीय घाबरायला लागतात. तर मला वाटतं या कुटुंबियांकरता माझा एक मेसेज आहे की टीव्ही चॅनल बंदच करून टाका. तुम्ही काही काळजी हे करू नका, कारण एक इंग्लिशमध्ये म्हणणं नो न्यूज इज गुड न्यूज. तर काही न्यूज असेल तर तुम्हाला ते सांगितली जाईल. तर टीव्ही चॅनल बंद करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया बंद करून टाकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याच्यावर तुमच्यावरती मानसिक दबाव हा वाढतो. आणि दुसरं, हे जे ज्यांना युद्ध कधी बघितलं नाही ते म्हणजे युद्ध करा वगैरे, तर हे जे म्हणजे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्यांच्याविषयी मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करीन की राष्ट्राच्या लेवलला आपण निर्णय घेतो की आपण युद्ध करायचं की नाही करायचं. तर त्याच्यामध्ये जे सर्वात जे मोठं तत्व असतं ते तत्व असं असतं की म्हणजे युद्ध करून आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करतो आहे का. आपलं सध्या राष्ट्रीय हित काय, आपल्याला पाकिस्तानच्या सैन्याची क्षमता कमी करायची आहे, आपल्याला पाकिस्तानचे दहशतवादी मारायचे आहेत आणि पाकिस्तान म्हणून शक्य झालं तर त्याचे 3 तुकडे करायचे. तर त्या दृष्टीने आपली वाटचाल पाहिजे आणि त्याच्यामध्ये चीनची मदत होते, पण चीनची कसं युद्ध लढायचं आपण काही प्रमाणात बोललेलो आहे. तर राष्ट्रीय हिताकरता आपल्याला सध्या युद्ध करावं लागेल. आशा करूया की याच्यात कमीत कमी नुकसान होऊन आपण हे राष्ट्रीय एम अचीव करू शकतो. पाकिस्तान चहूबाजूने वेढला गेला असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांच्यावर बलुचवरनं हल्ला होतोय, आपण इकडून अटॅक करतोय, सगळीकडून संकटात आहे पाकिस्तान, तरीही तो भारताच्या विरोधात लढण्याची हिंमत करतो. असं आहे की म्हणजे शत्रूचं कधी आपण जास्त कौतुक करू नये, परंतु पाकिस्तानमध्ये फायटिंग स्पिरिट हे बऱ्यापैकी आहे. सध्या त्यांना म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की आपण योग्य डावपेच वापरलेले आहेत आणि पाकिस्तानला आपण 3 फ्रंटवरती लढायला भाग पाडले. म्हणजे भारत सीमेवरती तर लढतायत, अफगाणिस्तान सीमेवरती तर लढतायत आणि आतले जे बलुची हल्ले आहेत आणि तेहरीक तालिबान पाकिस्तानी TTPचे हल्ले त्याचं नुकसान पुष्कळ होतं. म्हणजे आजच्याच बातमी आहे की 20 पाकिस्तानी सैनिक हे तेहरीक तालिबान पाकिस्तानच्या हल्ल्यात हे मारले गेले. आजचीच बातमी आहे ही. तर त्यांचं पण नुकसान होतं आहे. तर परंतु हे नुकसान पुरेसं आहे का, त्याचं उत्तर अजून तरी नाही. म्हणजे त्यांनी सैन्य तिकडनं कमी केलंय, हल्ले अजून वाढतील, परंतु अजून सुद्धा ते पूर्ण नुकसान झालेलं नाही आहे. त्यांना अजून पुष्कळ जास्त त्यांना नुकसान केल्यानंतरच ते थोडंसं युद्ध थांबवण्याच्या विषयी बोलतील ते. दहशतवाद ह्या आपण ज्या प्रकारे हल्ला गेला पाकिस्तानवरती, त्यानंतर दहशतवादावर काय परिणाम होऊ शकतो, कारण आपण बहावलपूर जो त्यांचा काय म्हणतात जिथं अड्डा होता, जिथं दहशतवाद्यांना ट्रेन केलं जात होतं, तिथं आपण हल्ला केला. आपण जे बर्बाद केलं ते जिथे जिथे नोन टेररिस्ट कॅम्प्स होते, नोन त्यांचे राहण्याची जागा होते तिथे बर्बाद केलं. पण सगळे 100% एका ठिकाणी राहत नाही ना. अनेक ठिकाणी ते पसरलेले असतात आणि काही जण बाहेर गेले होते, आत वेगळ्या ठिकाणी होते, तर ते आहेत. आणि दुसरं काय माहिती आहे का की पाकिस्तानमध्ये अनएम्प्लॉयमेंट भरपूर आहे, पाकिस्तानमध्ये उग्रवाद भरपूर आहे आणि तिथे दहशतवाद हे एक म्हणजे एक रोजगाराचं सामान समजलं जातं. तर तुम्हाला कल्पना पाहिजे, ज्यांनी ते हे जे टुरिस्ट आपले मारले याच्यामध्ये पहलगाममध्ये, तो जो पाकिस्तानी सैनिक होता तो कशा करता आला होता, तर तो एक मर्सिनरी म्हणून आला होता. त्याला 10 म्हणजे त्यांना मोठं काम जर तुम्ही यशस्वी केलं तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात. म्हणजे तुम्हाला 2 वर्षात जे पाकिस्तानी सैन्याला जो पगार मिळत नाही त्याच्या 100 पटीने जास्त पगार त्याला तिकडे मिळत होता, म्हणून तो आला होता. आणि त्यांनी तसं म्हटलं तर हा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पटलावरती आणलेला आहे काही हे करून. तर असे व्हॉलेंटियर्स तिकडे पुष्कळ आहेत. म्हणजे सैन्यातले रिटायर्ड लोक असो की हे असो, तर त्याच्यामुळे दहशतवादी निर्माण करण्याची क्षमता त्यांची अजून पुष्कळ आहे. फक्त चांगली बातमी अशी आहे की जे पहिले पठाण दहशतवादी यायचे ते येत नाही आहेत. म्हणजे अदरवाईज पहिले दहशतवादीमध्ये पठाणांचं प्रमाण खूप जास्त ते येत, कारण त्यांना आता त्याच्या अफगाणिस्तानमध्ये बलुची दहशतवादी हे येत नाहीये. म्हणजे बलुचिस्तानमधनं येणारे युवक हे दहशतवादी येत नाहीये. आणि पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे लोक आहेत ते म्हणतात की काय दहशतवादामध्ये यावं, आम्हाला साधं म्हणजे आम्हाला नॉर्मल जीवन जगायचं, मी का मरावं, जिहाद आम्ही का करावा. त्यांना एवढी अक्कल आहे की त्यांना तर उलट दिसतंय की पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये काहीच होत नाहीये, कुठली डेव्हलपमेंट होत नाही. त्याच्या मनाने भारतीय काश्मीर आहे तिथे प्रत्येक कुटुंबाकडे गाडी आहे आता.
कारण टुरिझम वाढल्यामुळे आता 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 टुरिझम बंद पडले ती गोष्ट वेगळी, पण टुरिझम तिथे प्रचंड हम्म. वाढलं. 2 कोटी काश्मीरमध्ये 2.5 कोटी टुरिस्ट जात होते तिथे. तर त्याच्यामुळे पीओकेचे लोक पण येत नाहीये. तर आता त्याच्यामुळे त्यांना दहशतवादाचं हे नक्कीच प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु 200, 250, 300 जरी दहशतवादी मिळाले तरी तुम्ही दहशतवादाला जिवंत ठेवू शकता. तर त्याच्यामुळे ही एक लॉंग टर्म लढाई आहे. अजूनही यश मिळायला आपल्याला थोडासा वेळ लागेल. सर, सैन्याची एक पत्रकार परिषद झाली होती ज्यामध्ये व्योमिका सिंग असतील आणि सोफिया कुरेशी या दोघींनी प्रेस घेतली. त्यांनी तिथं सांगितलं की आपल्या सैन्याकडून कशी कारवाई करण्यात आली. हा खूप मोठा संदेश होता पाकिस्तानसाठी आणि जगासाठी. कुठला मेसेज आपण त्या फोटोमधून त्या प्रेसमधून देऊ इच्छितो? आपण स्त्री शक्ती दाखवली की हे झाशीच्या राणीचे वंशज होते वगैरे. परंतु एक लक्षात ठेवा, म्हणजे स्त्री शक्ती म्हणा, हे म्हणा, याचा परिणाम पाकिस्तानवरती होत नाही. व्योमिका सिंगनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर काय पाकिस्ताननी काय हल्ले कमी करायला सुरुवात केली का? म्हणजे हे आपल्याला एक अभिमान वाटणं म्हणणं ठीक आहे, त्या स्त्रीचं कौतुक करणं हे ठीक आहे. दहशतवादी हल्ले कमी होतील का? ती हार्ड पॉवर आहे ती. तर हे म्हणजे जे प्रतिकात्मक गोष्टी आहेत त्या थोड्याफार व्हायला पाहिजेत. परंतु प्रतिकात्मक गोष्टीचा ना चीनवरती प्रभाव पडतो, ना दहशतवादावरती प्रभाव पडतो, ना पाकिस्तानवरती पडतो. सर, तुम्ही सैन्यात होतात, असा एखादा अनुभव ज्यावेळी तुम्ही लढत होता पाकिस्तान विरोधात किंवा चीन विरोधात, असा एखादा प्रसंग सांगू शकता मला? प्रसंगापेक्षा मी 7 मराठा लाईट इन्फंट्रीचं नेतृत्व केलं पुंछ राजौरी या भागामध्ये. आणि त्यावेळेला आमचं काम होतं दहशतवादी विरोधी अभियान. म्हणजे पाकिस्तानच्या भागातनं जे दहशतवादी आत यायचे त्यांना मारण्याचं काम आमचं होतं. तर या 95 ते 98 काळामध्ये आम्ही 70हून जास्त पाकिस्तानचे दहशतवादी मारले. त्याकरता अर्थात आम्हाला थोडं रक्त पण आमचं सांडलं गेलं. 3 आमचे जवान तिथे शहीद झाले होते. परंतु आम्ही त्या भागात केलेल्या कामगिरीकरता आम्हाला तिथे 18 शूरता पुरस्कार मिळाले होते. आम्हाला आमचं युनिट सायटेशन मिळालं होतं, ते तुम्हाला तिथे बघता येईल. ते आमचा पुष्कळ मोठा गौरव करण्यात आला होता. आणि त्यानंतर पुन्हा मी 2004 ते 6 या कालखंडामध्ये कृष्णाघाटी या भागात होतो. तिथे पण तेच आमचं काम होतं. आणि त्यावेळी भारतातलं जे हायेस्ट अवॉर्ड होतं ते माझ्या खालती एक 10 शिखल्या नावाची बटालियन होती. आणि तिथे एक अतिशय अत्यंत शूर अधिकारी होता, मेजर जेम्स थॉमस. त्याला त्या वर्षीचं 2006चं जे हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड अशोक चक्र हे मिळालं होतं. तिथे सुद्धा आमचं पुष्कळ रक्त सांडलं होतं, पण आम्हाला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद्यांना मारण्यामध्ये यश हे मिळालं होतं. तर म्हणजे यश पुष्कळ मिळालेलं आहे, परंतु पाकिस्तानची लढाई ही अजून सुद्धा चालू राहील. सर, हे युद्ध आता सुरू झाले, जवळपास आपण युद्धाच्या उंबरठ्यावरच आहोत. दोन्ही बाजूने लढाई केल्या जातात. हे कुठल्या दिशेनं जाईल पुढे युद्ध, असं तुम्हाला वाटतं? युद्धाचं रूपांतर पारंपरिक युद्धामध्ये होऊ शकतं. म्हणजे जमिनी हल्ले, ते पीओकेमध्ये असो की पाकिस्तानी की पंजाबमध्ये असो की राजस्थानमध्ये असो, ऑल आउट वॉर जिथे सैन्याचा प्रचंड वापर केला जाईल, एअरफोर्सचा वापर केला जाईल, नेव्हीचा वापर केला जाईल, ते होऊ शकतं. बघूया कसं होतं. थँक्यू सर, वेळ दिला त्यासाठी. या युद्धाबद्दल, सध्या सुरू असणाऱ्या काश्मीरमधल्या सगळ्या हालचालींबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून जरूर सांगा.